काळात त्यांनी भाजी पुरवठा बाकीचं सगळे पूर्ण सुख सुविधा भरपूर दिल्या होत्या. तसेच गेल्या 5 वर्षापूर्वी त्यांनी त्या कंपनीला सहकार्य केलं. असंच सहकार्य केलं. वर्षानंतर आपल्या प्रभागात येते त्यावेळेला राजू गोरे आणि त्यांच्या मिसेस यांनी चांगलं काम केल्यामुळे कंपनीने आणि इतर प्रयत्नातून ते भरपूर परत एकदा त्यांनी हे केलंय. आता मान्यवरांचं स्वागत करतो. श्री मान्य थँक्यू ठेवटे सर त्यांचं स्वागत श्री ज्ञानेश्वर नलवडे स्टेट बँक ऑफ इंडिया क्षेत्रीय कार्यालय सातारा यांचं स्वागत श्री गणेश मोरे करतील. ज्यांची नावं घेत असं करू नये. इंडिया सातारा संदीप बनगे स्टेजवर या की. ओके समोर एक मिनिट. ओके थँक्यू. या ओके आज प्रभाग क्रमांक 25 मध्ये या उपक्रमामध्ये सामाजिक उपक्रमामध्ये आजचा हा दिवस म्हणजे एक आपला प्रभागाचा उत्सव आहे. आणि या उत्सवानिमित्त आपल्याला या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व आमचे या ठिकाणी मान्यवर संजय जालिंदर साहेब, तसेच विठ्ठल हेंद्रे पत्रकार संघाचे अध्यक्ष आहेत, फिरोजबाई शेख हे फलटणवरून आले आहेत, ते माजी उपनगराध्यक्ष फलटण नगरपालिकेचे आहेत, संतोषजी निकम यांचं आमचं स्नेह चांगलंच आहे. म्हणजे बरेच दिवस झालं, गेल्या 4 वर्ष झालं त्यांचं आमच्या मैत्री आहे. त्यामुळे त्यांनी पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य केलेलं आहे. ते आपल्या पुणे गाडगीळचे मॅनेजर आहे, ते आपल्या खनाळीच्या शाखेचे. त्याच पद्धतीनं जयवंतराव गायकवाड कृषी विस्तार अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत करतो. अभिजित पिसाळ स्टेट बँकेचे मैचोडे आहेत. या सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. आजचा या सामाजिक आणि आपल्या सर्वांचं एकोप्याचं आणि एकत्रित राहण्याचं कार्यक्रम आज या ठिकाणी आपल्या सामाजिक बांधिलकीचा उपक्रम आहे. तुम्ही सर्वांनी आज आपल्याला जे प्रेम दिले, इतके वर्षात जे आपल्याला तुम्ही भरभरून प्रेम दिलं, तुमच्या या प्रेमाचं प्रतीक म्हणून आमच्याकडून काही ना काहीतरी या प्रभागात कार्यक्रम व्हावेत. नुसतंच रस्ते, पाणी, लाईट या गोष्टी न करता एक सामाजिक उपक्रम राबवून आपलं दायित्व या प्रभागासाठी मी कायम आपल्यासाठी ह्या 5 वर्षात करत राहीन. आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं मला सहकार्य केले ते खरंच सगळ्यांचं मी आभार मानतो. आणि पुणे गाडगीळ आणि PMD दूध या दोघांनी पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य केले. हा उपक्रम घेण्यासाठी त्यांनी सहकार्य केले. दूध हे आपल्या आरोग्याचं प्रतीक आहे. दुधामुळे आपलं सगळं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि होळी आणि रंगपंचमी हा उत्सव आहे, आनंदाचा उत्सव आहे. या प्रभागात आनंद सगळ्यांना दुधेनेत राहावा, सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून हा आज उपक्रम आपण या ठिकाणी राबवत आहोत. या सर्व उपक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतला. या ठिकाणी मान्यवर सगळेजण आलेत. या मान्यवरांनी सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलं. माननीय नामदार शिवेंद्रराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आमच्या मार्गदर्शिका वेदांतिका राजे भोसले
आणि आमचे गुरुवर्य आदरणीय शरदभाई जानी यांच्या मार्गदर्शनामुळं हे मी सातत्याने आपले कार्यक्रम या ठिकाणी राबवत असतो. आणि आपण सर्वजण या काय उपक्रमामध्ये तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभं राहता, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आलेल्या मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत करतो. त्यांनी पण या उपक्रमामध्ये सहकार्य केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. बराच वेळ झाला. उद्यापासून आपण या ठिकाणी 7 वाजता रोज सकाळी 7 वाजता 7 ते 7:30 पर्यंत कार्यक्रम संपल. आज आपला वेळ घेतल्याबद्दल मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. जास्त वेळ घेणार नाही. प्रथमतः मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. व्यासपीठावर सर्व मान्यवर, आत्ताच आपले नगराध्यक्ष अमोलजी मोहिते साहेब आलेले आहेत, यासह सर्व मान्यवर. वास्तविक आपण पाहतो समाजामध्ये अनेकदा उत्सव महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात, परंतु आजचा हा कार्यक्रम खरं तर खूप वेगळा आहे. याची समाजाला गरज आहे. मी PNG अँड सन्स तसंच PMD मिल्क फूड्स बारामती तसेच या परिसराचे नगरसेवक आदरणीय राजू गोरेसाहेब यांचं खरं तर अभिनंदन करतो. आणि अशाच पद्धतीनं आपण समाजाप्रती थेट कशी मदत होईल असे कार्यक्रम आपण आयोजन करावं. यासाठी प्रामुख्यानं जे कष्ट घेतलेले आहेत ते PMDचे आमचे मित्र डॉक्टर भोसले साहेब यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना या कार्यक्रमाच्या सर्व शुभेच्छा देतो. धन्यवाद. आपले प्रभागाचे नगरसेवक राजू गोरे तसेच लीनाताई यांच्या वतीने हा आजचा जो दूध वाटपाचा कार्यक्रम आहे, माझ्यामध्ये आपले 4 वर्षापूर्वी सुद्धा एकदा इथं हा कार्यक्रम घेतला होता. असे विविध लोक उपयोगी उपक्रम हे राजू गोरेंच्या माध्यमातून होत असतात आणि जे प्रेम तुमच्यावर राजू गोरेंचे तसंच ते पण तुमचं पण प्रेम त्यांच्यावर ते मनाधिकेतनं दिसून येतं. आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही काम करत असताना की कायम लोकांच्या उपयोगी पडा हे त्यांचं कायम सांगणं असतं. त्याप्रमाणे राजू गोरे हे अग्रेसर असतात. तसे लीना वहिनी यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं चालू आहे. याच्याबद्दल शुभेच्छा देतो आणि थांबतो. आजची हे की सगळ्यांना दूध मिळेल.